नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज करंट अफेअरचे प्रश्न हे घेऊन येत असतो. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये मागील महिन्यातील ऑक्टोबर 2023च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहे. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड ही झालेली आहे? तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी ही रजनीश शेठ यांची निवड ही झालेली आहे. तर मित्रांनो, MPSCच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले रजनीश शेठ हे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक या पदावर कार्यरत आहे. तर रजनीश शेठ हे 1987 बॅचचे कॅडेटचे IPS अधिकारी आहे. ही अधिक माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस हा कधी असतो? मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस हा 2 ऑक्टोबर या दिवशी असतो. तर हा दिवस आपण मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी साजरा करत असतो. तर मित्रांनो, 2 ऑक्टोबरला लाल बहादूर शास्त्री यांची जयंती देखील असते. तर लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी झालेला असून मृत्यू हा 11 जानेवारी 1966 रोजी झालेला आहे. ही अधिक माहिती तुम्ही लक्षात असू द्या. नेक्स्ट, कोणत्या शहरात भाषा महोत्सव कार्यक्रम आयोजित केलेला आहे? तर भाषा महोत्सव कार्यक्रम हा लखनौ या शहरात आयोजित केलेला आहे. तर 2023ची थीम आहे भाषा अनेक भावना एक. हा महोत्सव 8 सप्टेंबर ते 11 डिसेंबर पर्यंत चालू राहणार आहे. 11 डिसेंबर हा दिवस भारतीय भाषा दिन म्हणून आपण साजरा करत असतो. ही अधिक माहिती तुम्ही लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी, 2023 मध्ये जगात सर्वात आनंदी देश कुठला ठरलेला आहे? तर जगात 2023 मध्ये आनंदी देश हा फिनलँड ठरलेला आहे. तर आपला प्यारा भारत या आनंदी देशामध्ये 126व्या क्रमांकावर आहे. तर मित्रांनो, सलग 6व्या वर्षी आनंदी देश म्हणून फिनलँड हा देश निवडला गेलेला आहे. तर संयुक्त राष्ट्रांकडून दरवर्षी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी म्हणजेच वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट हा जाहीर केलेला असतो. तर पहिल्या क्रमांकाला आहे फिनलँड, तर दुसऱ्या क्रमांकाला आहे डेन्मार्क व तिसऱ्या क्रमांकाला आहे आइसलँड. तर आपला प्यारा भारत हा 126व्या क्रमांकावर आहे. ही माहिती तुम्ही लक्षात असू द्या. नेक्स्ट, जागतिक शिक्षक दिन हा कधी साजरा केला जातो? तर जागतिक शिक्षक दिन हा आपण 5 ऑक्टोबर या दिवशी साजरा करत असतो. तर 2023ची थीम आहे द टीचर वी नीड फॉर द एज्युकेशन वी वॉन्ट, द ग्लोबल इम्पेरेटिव्ह टू रिझर्व द टीचर शॉर्टेज. नेक्स्ट चालू घडामोडी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष कोण आहे? तर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष आहे नितीन गुप्ता. मित्रांनो, CBDTचा फुल फॉर्म आहे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स. मित्रांनो, आपण 2023 मधील अध्यक्ष हे जाणून घेऊया. तर रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आहे जया वर्मा सिन्हा. तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आहे परमिंदर चोपडा. तर ईडीचे नवीन संचालक बनलेले आहे राहुल नवीन. तर भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक आहे विवेक भसीन. तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष आहे प्रकाश श्रीवास्तव. तर ऑल इंडिया रेडिओ प्राधिकरण संचालक आहे वसुधा गुप्ता. टाटा स्टीलचे जागतिक CEO आहे TV नरेंद्रन. तर केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे उपमहानिरीक्षक आहे कुलदीप त्रिवेदी. इंटेल इंडियाचे नवीन अध्यक्ष आहे गोकुळ सुब्रमण्यम. तर
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहे NK शांतकुमार. तर राष्ट्रीय चाचणी एजन्सीचे महासंचालक आहे सुबात कुमार सिन्हा. तर भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाचे महासंचालक आहे जनार्दन प्रसाद आणि HALचे अध्यक्ष आहे R माधवन. मित्रांनो, हे अध्यक्ष आपल्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा, कारण अध्यक्षां यावर देखील प्रश्न विचारला जात असतो. नेक्स्ट, आशियाई क्रीडा स्पर्धेत अनुराणी हिने कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकलेले आहे? तर भारताच्या अनुराणी हिने भालाफेक या खेळात सुवर्णपदक हे जिंकलेले आहे. भारताच्या अनुराणी हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत 62.92 मीटर भाला फेकून हे सुवर्णपदक जिंकलेले आहे. या खेळाबद्दल माहिती तुम्ही लक्षात असू द्या. मित्रांनो, आशियाई खेळ हे सध्या चीन या देशात चालू आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. द वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या अहवालानुसार जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांचा मान कोणाला मिळालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. जगातील सर्वोत्कृष्ट युनिव्हर्सिटीच्या यादीत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने 100 पैकी 95.07 गुण मिळवलेले आहे. तर जगातील सर्वोत्कृष्ट पहिल्या 8 युनिव्हर्सिटीपैकी 6 युनिव्हर्सिटी या अमेरिका या देशातील आहे. ही अधिक माहिती तुम्ही लक्षात असू द्या. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात मोठा पुतळा कोणत्या देशात उभारण्यात येत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अमेरिका. ही गौरवास्पद बाब आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा भारताबाहेर सर्वात मोठा पुतळा हा अमेरिका या देशात उभारण्यात येत आहे. अमेरिकेतील उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात मोठ्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी नावाने ओळखले जाणार आहे. तर भारताबाहेर अमेरिकेत होणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात मोठा पुतळा हा 19 फूट उंचीचा असणार आहे. तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण हे 14 ऑक्टोबर या दिवशी होणार आहे. ही अधिक माहिती तुम्ही लक्षात असू द्या. नेक्स्ट, मलेरिया रोगावरील जगातील पहिली लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोणाच्या मदतीने बनवलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे सिरम इन्स्टिट्यूट. जगातील आरोग्य संघटनेने जगातील पहिली मलेरिया आजारावरील RTS/AS/01 या लसीला मान्यता ही दिलेली आहे. ही अधिक माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट, कॅरोलिना कॅरिको आणि ड्र्यूज वेस्टमन ड्र्यूज यांना 2023 कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर कॅरोलिना कॅरिको आणि ड्र्यूज वेस्टमन ड्र्यूज यांना 2023चा वैद्यकीय शास्त्र या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. यंदाचा वैद्यकीय शास्त्रातील नोबेल पुरस्कार कॅरोलिना कॅरिको आणि ड्र्यूज वेस्टमन ड्र्यूज यांना COVID-19 आजारावरील mRNA लस विकसित करण्यातील योगदानाबद्दल हा जाहीर झालेला आहे. कॅरोलिना कॅरिको आणि ड्र्यूज वेस्टमन ड्र्यूज हे अनुक्रमे हंगेरी आणि अमेरिका देशातील आहे. या वर्षीची नोबेल पुरस्काराची रक्कम 1,10,00,000 स्वीडन क्रोनर आहे. इतकी रक्कम ही नोबेल पुरस्काराला दिली जाणार आहे. नेक्स्ट, रॉबर्ट फिको यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड ही झालेली आहे? तर रॉबर्ट फिको यांची स्लोवाकिया या देशाच्या पंतप्रधानपदी निवड ही झालेली आहे. नेक्स्ट चालू घडामोडी, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया बोर्डच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या बोर्डच्या अध्यक्षपदी KN शांतकुमार यांची निवड ही झालेली आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्यात 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान 6व्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेचे आयोजन हे केले जाणार आहे? तर हे उत्तराखंड या राज्यात केले जाणार आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्यातील सरकारने EWS ला
न्यायालयीन सेवा आणि सरकारी महाविद्यालयांमध्ये आरक्षण लागू केलेले आहे? तर ते आहे बिहार राज्य सरकार. तर बिहारमधील राज्य सरकारने EWSला न्यायालयीन सेवा आणि सरकारी महाविद्यालयांमध्ये आरक्षण हे लागू केलेले आहे. बिहार सरकारने न्यायालयीन सेवा आणि सरकारी महाविद्यालयांमध्ये EWSला 10% आरक्षण हे लागू केलेले आहे. नेक्स्ट, आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राने भालाफेकमध्ये कोणते पदक हे जिंकलेले आहे? तर आपल्या गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने सुवर्ण पदक हे पुन्हा एकदा पटकावलेले आहे. तर आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राने 88.88 मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक हे जिंकलेले आहे. तर नीरज चोप्राने सलग दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत हे सुवर्ण पदक जिंकलेले आहे. ही अतिशय गर्वाची बाब आहे. नेक्स्ट, केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने नुकतेच कोणत्या महामंडळ स्थापनेला मंजुरी ही दिलेली आहे? तर राष्ट्रीय हरित महामंडळ या केंद्रीय सरकारच्या मंत्रिमंडळाने ही स्थापनेला मंजुरी दिलेली आहे. तर हळद ज्या जागतिक व्यापारामध्ये भारताचा वाटा हा 62% इतका आहे. तर भारत सरकारने 2023 पर्यंत हळदीची निर्यात ही $1 अब्ज नेण्याचे उद्दिष्ट हे ठेवलेले आहे. नेक्स्ट चालू घडामोडी, भारतात होणाऱ्या ICC पुरुष वर्ल्ड कप 2023 साठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड ही केलेली आहे? तर सचिन तेंडुलकर यांची भारतात होणाऱ्या ICC पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2023 साठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून ही निवड झालेली आहे. तर मित्रांनो, वर्ल्ड कप 2023 मध्ये एकूण 10 संघ असणार आहे. ICC एक दिवसीय विश्वचषक 2023 ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. तर 5 ऑक्टोबर पासून विश्वचषकाला सुरुवात ही होणार आहे. तर 8 ऑक्टोबर रोजी भारताचा पहिला विश्वचषक सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नई येथे होणार आहे. ही अधिक माहिती लक्षात असू द्या. तर मित्रांनो, कालच आपल्या महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांचे नवनियुक्त झालेले पालकमंत्री आपण बघून घेऊया. तर पुण्याचे पालकमंत्री आहे अजित पवार, अकोल्याचे पालकमंत्री आहे राधाकृष्ण विखे पाटील, तर सोलापूर व अमरावतीचे पालकमंत्री आहे चंद्रकांत दादा पाटील, भंडाऱ्याचे पालकमंत्री आहे विजयकुमार गावित, बुलढाण्याचे पालकमंत्री आहे दिलीप वळसे पाटील, तर कोल्हापूरचे पालकमंत्री आहे हसन मुश्रीफी, तर गोंदियाचे पालकमंत्री आहे धर्मराव बाबा आत्राम, तर बीडचे पालकमंत्री आहे धनंजय मुंडे, परभणीचे पालकमंत्री आहे संजय बनसोडे, नंदुरबारचे पालकमंत्री आहे अनिल पाटील, तर वर्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे सुधीर मुनगंटीवार. हे 12 जिल्ह्यांचे नवनियुक्त झालेले पालकमंत्री आहे. ही माहिती नोट डाऊन करून ठेवा. महाराष्ट्र राज्यात कोठे तैवान एक्सप्रो 2023 इंडियाचे आयोजन करण्यात आलेले आहे? तर महाराष्ट्र राज्यात गोरेगाव मुंबई येथे तैवान एक्सप्रो 2023 इंडियाचे आयोजन हे करण्यात आलेले आहे. तर तैवान एक्सप्रो 2023 इंडियाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेले आहे. तर हा एक्सप्रो 5 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे. हे या तैवान एक्सप्रो 2000 इंडियाचे 6वे एडिशन आहे. नेक्स्ट चालू घडामोडी, महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या विभागाने निपुण महाराष्ट्र उत्सव उपक्रमाची घोषणाही केलेली आहे? तर महाराष्ट्र राज्याने शिक्षण या विभागाने महाराष्ट्र उत्सव या उपक्रमाची घोषणाही केलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागातर्फे निपुण महाराष्ट्र उत्सव उपक्रम 9 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत राबवला जाणार आहे. नेक्स्ट, स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी दिनेश कुमार खारा यांना कधीपर्यंत मुदतवाढ ही दिलेली आहे? तर स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांना 2024 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मित्रांनो, स्टेट बँकेचा उल्लेख झाला तर स्टेट बँकेविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊया. तर स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना ही 1 जुलै 1955 रोजी झालेली आहे. तर मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. तर स्टेट बँकेच्या भारतात एकूण 22,219 शाखा आहे.
तर 62,617 भारतामध्ये एकूण स्टेट बँकेचे ATM आहे. ही अधिक माहिती तुम्ही लक्षात असू द्या. नेक्स्ट मित्रांनो, भारतातील बँक व त्या बँकेचे MD आणि CEO हे आपण जाणून घेऊया. तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहे दिनेश कुमार खारा. तर RBL बँकेचे MD आणि CEO आहे R सुब्रमण्यम कुमार. तर बँक ऑफ बडोदाचे MD आणि CEO आहे देवदत्त चंद्र. तर येस बँक लिमिटेडचे CEO आहे प्रशांत कुमार. तर साऊथ इंडियन बँकेचे CEO आहे PR श्रीपादी. तर HDFC बँकेचे CEO आहे शशिधर जगदीशन. कोटक महिंद्रा बँकेचे CEO आहे दीपक गुप्ता. IDFC फर्स्ट बँक लिमिटेडचे CEO आहे V वैद्यनाथन. ICICI बँकेचे CEO आहे संदीप बक्षी. ॲक्सिस बँकेचे CEO आहे अमिताभ चौधरी. तर कॅनरा बँकेचे MD आणि CEO आहे के सत्यनारायण राजू. ह्या भारतातील बँक आणि त्या बँकेचे MD CEO आहे. हे आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा, कारण मित्रांनो प्रत्येक पेपरमध्ये काही ना काही विचारलेलेच असते, त्यामुळे हे तितकेच महत्त्वाचे आहे. नेक्स्ट 2023 या वर्षाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर 2023 मधील साहित्याचा नोबेल हा जॉन फॉक्स यांना जाहीर झालेला आहे. 2023चा साहित्याचा नोबेल जाहीर झालेले जॉन फॉक्स हे नॉर्वे या देशाचे लेखक आहे. जॉन फॉक्स हे साहित्याचा नोबेल मिळवणारे नॉर्वेचे चौथे लेखक ठरलेले आहे. त्यांची अ न्यूज नेम सॅटॉलॉजी ही रचना 2022 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या अंतिम फेरीत पोहोचलेली होती. लेखक जॉन फॉक्स यांनी पहिली कादंबरी रेड अँड ब्लॅक 1983 या वर्षी प्रसिद्ध झालेली आहे. जॉन फॉक्स हे टेलिग्राफ या जगभरातील 100 विद्वानांच्या यादीत 83व्या स्थानावर आहे. ही अधिक माहिती जॉन फॉक्स यांच्याबद्दल तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, कारण साहित्याचा नोबेल यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट, या वर्षाचा कोणता महिना आजवरचा सर्वाधिक उष्ण महिना ठरलेला आहे? तर आजवरचा सर्वाधिक उष्ण महिना हा सप्टेंबर महिना ठरलेला आहे. 2023 वर्षाची सर्वाधिक उष्ण तापमानाची वर्षाची नोंद ही या सप्टेंबर महिन्यात झालेली आहे. आत्तापर्यंत जुलै महिना हा सर्वाधिक उष्ण महिना असल्याची मान्यता होती, तर ती आता चेंज झाली असून सप्टेंबर हा महिना आता सर्वाधिक उष्ण महिना ठरलेला आहे. नेक्स्ट, ट्रॅफिक स्पीड इंडेक्सनुसार जगात कोणत्या शहरात वाहनांचा वेग सर्वात कमी आहे? तर ट्रॅफिक स्पीड इंडेक्सनुसार ढाका या शहरात वाहनांचा स्पीड सर्वात कमी आहे. तर मित्रांनो, नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चच्या ट्रॅफिक स्पीड इंडेक्स अहवालानुसार जगात अमेरिकेत फ्लीट या शहरात वाहनांची गती सर्वाधिक आहे. तर मित्रांनो, बोगोटो हे शहर जगातील सर्वात गर्दीचे शहर हे ठरलेले आहे. तर हे बोगोटो हे कोलंबिया या देशाची राजधानी आहे. जगात सर्वात धीम्या गतीने वाहतूक असणाऱ्या पहिल्या 10 शहरात भारतातील 3 शहरांचा समावेश झालेला आहे. तर या जगात सर्वाधिक धीम्या गतीने वाहतूक असणाऱ्या शहरात महाराष्ट्रातील भिवंडी शहराचा 5वा क्रमांक हा लागतो. नेक्स्ट, 1 ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणानुसार देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते ठरलेले आहे? तर 1 ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत तर देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर हे दिल्ली ठरलेले आहे. नेक्स्ट, अमेरिकेच्या फ्रीडम हाऊस या अहवालानुसार इंटरनेट स्वातंत्र्यात भारत जगात कितव्या स्थानी आहे? तर भारत जगात 52व्या स्थानी आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणते पदक हे जिंकलेले आहे? तर आपल्या भारताच्या हॉकी संघाने सुवर्ण पदक हे पटकावलेले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा ही चीन येथे सुरू आहे. तर आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने 9 वर्षांनंतर सुवर्णपदक हे आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकलेले आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. भारतीय पुरुष हॉकी संघाने अंतिम सामन्यात इंडोनेशिया या संघाचा पराभव हा केलेला आहे. नेक्स्ट, RBI द्विमाही पतधोरण बैठकीत रेपो दर किती टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आलेला आहे? तर RBIने 2023चा रेपो दर हा 6.5% स्थिर ठेवलेला आहे. RBIने चालू आर्थिक वर्षाचा महागाईचा अंदाज 4.5% कायम हा ठेवलेला आहे. या पतधोरणात भारताचा चालू आर्थिक वर्षाचा GDP वाढीचा दर हा देखील 6.5% दर्शवलेला आहे. नेक्स्ट, नर्गिस मोहम्मदी यांना 2023 या वर्षाचा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार हा जाहीर झालेला आहे? तर मित्रांनो, नर्गिस मोहम्मदी यांना शांतता या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. 2023चा शांततेचा नोबेल जाहीर झालेला पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना इराण देशाच्या मानवाधिकार कार्यकर्ता आहे. शांततेचा नोबेल मिळवणाऱ्या नर्गिस मोहम्मदी या 19व्या महिला ठरलेल्या आहे. आत्तापर्यंत 19 महिलांना हा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. तर नर्गिस मोहम्मदी या 19व्या महिला ठरलेल्या आहे. या आधी शांततेचा नोबेल 2023मध्ये शरीन एबादी यांना मिळालेला आहे. त्या देखील इराण या देशाच्या होत्या. 2023चा शांततेचा नोबेल मिळवणाऱ्या नर्गिस मोहम्मदी या दुसऱ्या इराणी महिला ठरलेल्या आहे. या माहिती तुम्ही लक्षात असू द्या. नेक्स्ट, साहित्य सम्राट न. चि. केळकर स्मरणार्थ दिला जाणारे केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक कोणाला जाहीर झालेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर माधव गाडगीळ. तर डॉक्टर माधव गाडगीळ यांना केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक जाहीर झालेले आहे. तर मित्रांनो, नळची केळकर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. त्यांचं संपूर्ण नाव आहे नरसिंह चिंतामण केळकर. जन्म हा 24 ऑगस्ट 1872 रोजी झालेला आहे. तो मोडनीम सोलापूर येथे. तर मृत्यू हा 14 ऑक्टोंबर 1947 रोजी पुणे येथे झालेला आहे. तर न. चि. केळकरांबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. केळकर इसवी सन 1921 बडोदा येथील झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील राहिलेले आहे. ते इसवी सन 1906 नाशिक येथे भरवलेल्या दुसऱ्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष देखील राहिलेले आहे. नेक्स्ट, जागतिक अंतराळ सप्ताह कधी साजरा केला जातो? तर जागतिक अंतराळ सप्ताह आपण 4 ते 10 ऑक्टोंबर या दिवशी साजरा करत असतो. नेक्स्ट, राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह 2023 कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह 2023 हा 2 ते 8 ऑक्टोंबर या दिवशी साजरा करत असतो. मित्रांनो, हा आठवडा 2 ते 8 ऑक्टोंबर आपण राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा करत असतो. तर 2023ची थीम देखील आपण बनवून घेऊया. 2023ची थीम आहे पार्टनरशिप फॉर वर्ल्ड लाईफ कन्झर्वेशन. नेक्स्ट, भारतीय वायुसेना दिवस कधी साजरा केला जातो? तर भारतीय वायुसेना दिवस हा आपण 8 ऑक्टोंबर या दिवशी साजरा करत असतो. तर या दिवसाची थीम आहे एअर पॉवर बियॉन्ड बाउंड्रीज. तर वायुसेनेची स्थापना ही 8 ऑक्टोंबर 1932 रोजी झालेली आहे. तर वायुसेनेचे ब्रीदवाक्य आहे नभ स्पृश द्वितीम. तर वायुसेनाचे प्रमुख आहे एअर चीफ मार्शल VR चौधरी. 2023चा 91वा वर्धापन दिन हा भारतीय वायुसेनेचा आहे. तर भारतीय वायुसेनेचा नवा ध्वज हा दाखवल्याप्रमाणे आहे. मित्रांनो, हे लक्षात असू द्या. मित्रांनो, आपण ऑक्टोबर महिन्याचे दिनविशेष देखील बघून घेऊया, कारण दिनविशेषावर हा प्रश्न विचारलाच जातो आणि तो डायरेक्टली 1 मार्काला असतो. त्यामुळे करंट अफेअर बरोबरच
दिनविशेष देखील महत्त्वाचे आहे. तर चला आपण ऑक्टोबर महिन्याचे दिनविशेष बघून घेऊया. 1 ऑक्टोबरला असतो वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस व राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिन व जागतिक शाकाहारी दिन. तर 2 ऑक्टोबरला असतो गांधी जयंती, राष्ट्रीय अहिंसा दिवस, लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. तर 5 ऑक्टोबरला असतो जागतिक शिक्षक दिन. 8 ऑक्टोबरला असतो भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबरला असतो जागतिक पोस्टल दिन. 10 ऑक्टोबरला असतो जागतिक मानसिक आरोग्य दिन. 11 ऑक्टोबरला असतो आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. तर 13 ऑक्टोबरला असतो आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. तर 14 ऑक्टोबरला असतो जागतिक मानक दिन. तर 15 ऑक्टोबरला असतो जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबरला असतो जागतिक अन्न दिन व जागतिक गुण दिन. मित्रांनो, 17 ऑक्टोबरला असतो गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबरला असतो जागतिक सांख्यिकी दिन. तर 21 ऑक्टोबरला असतो पोलीस स्मृती दिवस. तर 24 ऑक्टोबरला असतो जागतिक पोलिओ दिवस व संयुक्त राष्ट्र दिवस. तर 31 ऑक्टोबरला आपण राष्ट्रीय एकात्मता दिवस हा साजरा करत असतो. मित्रांनो, हे दिनविशेष तितकेच महत्त्वाचे आहे, त्यामुळे आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये हे नोट डाऊन करून ठेवा आणि करंट अफेअरच्या बुकला आठवड्यातून एकदा तरी रिव्हिजन देत चला. नेक्स्ट चालू घडामोडी. WHO शिफारस केलेली कोणत्या आजारावरील लस R21 मॅट्रिक्स M आहे? तर ही लस मलेरिया या आजारावरील लस आहे. तर मित्रांनो, R21 मॅट्रिक्स M या लसीची निर्मिती ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिट्यूट या संस्थांनी केलेली आहे. नेक्स्ट, 2023-24चा 58वा इराणी कप कोणत्या संघाने जिंकलेला आहे? तर हा इराणी कप रेस्ट इंडिया या संघाने जिंकलेला आहे. तर पहिला इराणी कप 1959 ते 60 या दरम्यान झालेला आहे. सर्वाधिक इराणी कप हा रेस्ट ऑफ इंडियाने जिंकलेला आहे. आत्तापर्यंत रेस्ट ऑफ इंडियाने 31 वेळा हा इराणी कप जिंकलेला आहे. हा इराणी कप 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर या दरम्यान खेळवला गेलेला होता. तर मित्रांनो, हा कप रेस्ट ऑफ इंडियाने जिंकलेला आहे आणि सौराष्ट्र या संघाला हरवून रेस्ट ऑफ इंडियाने हा कप जिंकलेला आहे. म्हणजेच उपविजेता सौराष्ट्र आहे. शास्त्र रामानुजन पुरस्कार 2023 कोणाला मिळालेला आहे? तर हा 2023चा शास्त्र रामानुजन पुरस्कार हा रुई झियांग यांना हा मिळालेला आहे. ओके, ठीक आहे. तर रुई झियांग यांच्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. हा पुरस्कार गणित क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जातो. तर रुई झियांग हे अमेरिकेतील स्थित कॅलिफोर्निया विश्वविद्यालयामध्ये सहाय्यक प्रोफेसर म्हणून गणिततज्ञ आहे. नेक्स्ट मित्रांनो, आपण 2023चे महत्त्वाचे पुरस्कार देखील जाणून घेऊया, कारण पुरस्कार देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके, ठीक आहे. चला आपण महत्त्वाचे पुरस्कार जाणून घेऊया. 41व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. तर महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा रतन टाटा यांना मिळालेला आहे. नोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर मेरी कॉम यांना मिळालेला आहे. तर प्रतिष्ठित प्रिंटर पुरस्कार 2023 मायकेल रोजन यांना मिळालेला आहे. तर रॅमन मॅक्सेसे पुरस्कार 2023 रवी कन्ननार यांना मिळालेला आहे. तर MS स्वामीनाथन पुरस्कार PV सत्यनारायण यांना मिळालेला आहे. तर डॉक्टर AM गोखले पुरस्कार हा संजय कुमार मिश्रा यांना मिळालेला आहे. हे पुरस्कार तुम्ही लक्षात असू द्या. नेक्स्ट, BROचे नवीन 28वे महासंचालक म्हणून कोणी नियुक्ती झालेली आहे? तर BROचे नवीन 28वे महासंचालक म्हणून रघु श्रीनिवासन यांची ही नियुक्ती झालेली आहे. तर मित्रांनो, आपण BROचा उल्लेख झाला तर BRO विषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊया.
तर BROचा फुल फॉर्म आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. तर या BROची स्थापना ही 7 मे 1960 रोजी झालेली आहे. मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. तर सध्याचे महासंचालक आहे लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन. तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, त्यालाच आपण BRO असे म्हणतो, ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या मालकीची वैज्ञानिक संस्था आहे. BRO भारताच्या सीमावर्ती भागात आणि मैत्रीपूर्ण शेजारी देशांमध्ये रस्त्याचे जाळे विकसित आणि देखरेख करते. यामध्ये 19 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशाचा म्हणजेच अंदमान व निकोबार बेटासह अफगाणिस्तान, भूतान, म्यानमार, कझाकिस्तान आणि श्रीलंका या देशातील पायाभूत सुविधांचा समावेश आहे. मित्रांनो, 2022 पर्यंत BROने 55,000 किलोमीटरचे रस्ते आणि 34,000 मैलपेक्षा जास्त रस्ते आणि 44,000 मीटर पेक्षा जास्त लांबीचे 450हून अधिक कायमस्वरूपी पूल आणि मोक्याच्या ठिकाणी 19 हवाई क्षेत्रे बांधलेली आहे. या पायाभूत सुविधांची देखरेख करण्याचे काम BROकडे आहे. यामार्फत बर्फ साफ करण्यासारख्या कार्यांचा देखील या BROकडे समावेश आहे. ही अधिक माहिती तुम्ही लक्षात असू द्या. BROबद्दल महत्त्वाचे पॉईंट म्हणजे स्थापना, मुख्यालय आणि सध्याचे महासंचालक आहे. नेक्स्ट, UIDAIचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर मित्रांनो, UIDAIचे CEO म्हणून अमित अग्रवाल यांची नियुक्तीही झालेली आहे. तर अमित अग्रवाल यांची ही 2024 पर्यंत ही मुदतवाढ झालेली आहे. तर मित्रांनो, आपण UIDAIचा फुल फॉर्म देखील जाणून घेऊया. तर UIDAIचा फुल फॉर्म आहे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया. नेक्स्ट, दक्षिण भारतीय बँकेचे MD व CEO म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर दक्षिण भारतीय बँकेचे MD आणि CEO म्हणून PR शेषाद्री यांची नियुक्तीही झालेली आहे. साऊथर्न इंडियन बँक ही एक खाजगी क्षेत्रातील बँक आहे. या बँकेची स्थापना ही 1929 मध्ये झालेली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष 3000 मीटर स्टिपलचेस मध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? तर तो आहे अविनाश साबळे. मित्रांनो, अविनाश साबळे याचा जन्म 13 सप्टेंबर 1994 मध्ये झालेला आहे. त्याचे जन्मस्थान आहे मांडवा, आष्टी, जिल्हा बीड आणि महाराष्ट्र, म्हणजे तो महाराष्ट्राचा आहे. तर भारतीय लष्करात महार रेजिमेंटमध्ये नायब सुभेदार म्हणून कामाला देखील आहे. ही त्याच्याबद्दल अधिक माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट, संप्रीती XI संयुक्त लष्करी सराव कोणत्या 2 देशांमध्ये होणार आहे? तर संप्रीती XI संयुक्त लष्करी सराव हा भारत आणि बांगलादेश या 2 देशांदरम्यान आयोजित केला जाणार आहे. हा युद्ध सराव मेघालय राज्यात सुरू आहे. तर हे या संयुक्त लष्करी सरावाचं 11वं एडिशन आहे. वस्तू व सेवा कर परिषदेची कितवी बैठक नुकतीच नवी दिल्ली येथे पार पडलेली आहे? वस्तू व सेवा कर म्हणजेच GSTची 52वी बैठक ही नुकतीच दिल्ली येथे पार पडलेली आहे. तर GSTचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर नवी दिल्ली येथे GST परिषद निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही पार पडलेली आहे. GST परिषदेने भरड धान्याची निगडीत उत्पादनावरील GST 18% आता 3% करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. हा चांगला निर्णय आहे की भरड धान्याशी निगडीत उत्पादनावर पहिले GST 18% होता, तो आता 3% करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, GST दिन हा आपण 1 जुलैला साजरा करत असतो. तर 1 जुलै 2017 पासून वस्तू व सेवा कर हा एक अप्रत्यक्ष कर भारतात लागू करण्यात आलेला आहे. ही सर्व GST बद्दल तुम्ही माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट, हमास या दहशतवादी गटाने ऑपरेशन अल अक्सा स्टोम ही मोहीम कोणत्या देशाविरुद्ध सुरू केलेली आहे? तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की इस्रायल या देशासोबत या अल अक्सा स्टोम मोहीम ही या हमसा दहशतवादी गटाने सुरू केलेली आहे. नेक्स्ट,
देशातील कोणते राज्य बिहारनंतर जातीय सर्वेक्षण करणारे दुसरे राज्य ठरणार आहे? तर मित्रांनो, हे राज्य आहे राजस्थान. तर पहिले राज्य आहे बिहार, तर दुसरे राज्य आहे राजस्थान, की हे जातीय सर्वेक्षण करणारे दुसरे राज्य ठरलेले आहे. तर मित्रांनो, राजस्थानचा उल्लेख झाला तर राजस्थानविषयी आपण माहिती जाणून घेऊया. राजस्थानची राजधानी आहे जयपूर. तर स्थापना ही 1 नोव्हेंबर 1960 रोजी झालेली आहे. सध्याचे मुख्यमंत्री आहे अशोक गेहलोत. तर राज्यपाल आहे कलराज मिश्रा. सध्या राजस्थानमधील एकूण जिल्ह्यांची संख्या ही 50 आहे. तर राजस्थानमधले आपण राष्ट्रीय उद्यान देखील बघून घेऊया. तर दोराह राष्ट्रीय उद्यान, डेझर्ट नॅशनल पार्क, केवलादेव राष्ट्रीय उद्यान, माउंट अबू वन्यजीव अभयारण्य, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आणि सारिस्का नॅशनल पार्क हे सर्व राष्ट्रीय उद्यान राजस्थान या राज्यात आहे. तर राजस्थानविषयी थोडक्यात माहिती अजून जाणून घेऊया. तर प्राचीन इतिहासाची व ऐतिहासिक किल्ल्यांची भूमी म्हणून आपण राजस्थानला ओळखत आहोत. तर जयपूर ही राजधानी आहे व सध्या सर्वात मोठे शहर देखील राजस्थानचे जयपूर आहे. तर राजस्थानचे क्षेत्रफळ हे 3,42,239 चौरस किमी एवढे आहे. तर राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो तो म्हणजे क्षेत्रफळानुसार. तर राजस्थानची सध्याची लोकसंख्या आहे 6,86,21,012 एवढी. तर साक्षरतेचे राजस्थानचे प्रमाण आहे 67.06%. ही अधिक माहिती लक्षात असू द्या. मित्रांनो, प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला त्या राज्यातील योजना विचारल्या जातात. तर आपण राजस्थान सरकारच्या योजना देखील बघून घेऊया. तर जनसुरक्षा पोर्टल, प्रधानमंत्री मातृत्व योजना, इंदिरा गांधी मातृत्व पोषण योजना, मुख्यमंत्री शुभलक्ष्मी योजना, जननी योजना, इंदिरा गांधी शहरी रोजगार गॅरंटी योजना, खादी कामगार अर्थ प्रोत्साहन योजना, बालिका दुरास्त शिक्षण योजना, तर राजस्थान युवा संबल योजना, राजस्थान इंदिरा रसोई योजना, मुख्यमंत्री एकल नारी पेन्शन योजना, राजस्थान किसान कर्जमाफी योजना, देवनारायण छात्र स्कूटी वितरण योजना, राजस्थान शुभशक्ती योजना, राजस्थान अनुप्रीती योजना, गार्गी पुरस्कार योजना, राजस्थान पहनहार योजना, राजस्थान वृद्धा पेन्शन योजना, आयुष्यमान भारत महात्मा गांधी स्वास्थ्य बीमा योजना आणि कालीबाई भील मेधवाई स्कूटी छात्र योजना या सर्व योजना राजस्थान सरकारने 2023 मध्ये राबवलेल्या आहेत. कारण मित्रांनो, आपल्याला तलाठी भरतीमध्ये राज्यातील योजना विचारल्या जात होत्या. आता सांगता येत नाही की पोलीस भरती देखील येत आहे आणि आरोग्य विभागाची भरती देखील येत आहे. तर या परीक्षांसंदर्भात विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या बुकमध्ये हे नोट डाऊन करून ठेवा. चला नेक्स्ट, आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 कोठे होणार आहे? तर आशियाई क्रीडा स्पर्धा ही 2026ची जपान या देशात होणार आहे. तर सध्या आशियाई क्रीडा स्पर्धा ही चीन या देशात सुरू आहे. नेक्स्ट, जागतिक मानसिक आरोग्य दिन हा कधी साजरा केला जातो? तर जागतिक मानसिक आरोग्य दिन हा आपण 10 ऑक्टोबर म्हणजे आजच्या दिवशी साजरा करत आहोत. तर 2023 या वर्षाची थीम आहे वर्ल्ड फाउंडेशन ऑफ मेंटल हेल्थने मानसिक आरोग्य हा सार्वत्रिक मानवी हक्क ही ठेवलेली आहे. तर जागतिक मानसिक आरोग्य दिनाचा इतिहास आपण जाणून घेऊया. संयुक्त राष्ट्रसंघाने 1992 मध्ये पहिल्यांदा जागतिक मानसिक आरोग्य दिन हा साजरा केलेला आहे. या वर्षापासूनच हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर 1994 मध्ये संयुक्त राष्ट्राने तत्कालीन महासंचालक न्यूनीज ब्रॉन्ड यांनी तो साजरा करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून हा दिवस इतर देशांमध्ये देखील साजरा केला जातो. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकत्याच किती राज्यातील विधानसभा निवडणुका या जाहीर केलेल्या आहे? तर नुकत्याच 5 राज्यातील विधानसभा निवडणुका या जाहीर झालेल्या आहे. देशातील विधानसभा निवडणुका 7 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.
देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोरम या 5 राज्यापैकी छत्तीसगड राज्यात 2 टप्प्यात विधानसभा निवडणुका या होणार आहे. ही माहिती लक्षात असू द्या. केंद्रीय निवडणूक आयोगाचा उल्लेख झाला तर भारतीय निवडणूक आयोगाबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर संविधानाने कलम 324 अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केलेली आहे. तर भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रमुख निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी आत्तापर्यंत 25 व्यक्तींनीही सांभाळलेली आहे. तर निवडणूक आयोगाचे पहिले आयुक्त आहे सूर्यकुमार सेन. तर ते 21 मार्च 1950 ते 19 डिसेंबर 1958 पर्यंत होते. तर सध्याचे निवडणूक आयुक्त आहे राजीव कुमार. ते 25वे आयुक्त आहे. तर 15 मे 2022 पासून तर 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत त्यांचा कार्यकाळ हा असणार आहे. नेक्स्ट, पंतप्रधान मातृत्व वंदन योजना टप्पा 2 ही योजना कोणत्या राज्याने जाहीर केलेली आहे? तर ही योजना महाराष्ट्र या राज्याने जाहीर केलेली आहे. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान मातृत्व योजना 2 मध्ये 18 ते 55 वयाच्या महिलांना लाभ हा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान मातृत्व वंदन योजना 2 मध्ये लाभ मिळवण्यासाठी महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असले पाहिजे, ही अट आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र शासनाच्या ई पीक पाहणी ऑनलाईन नोंदणीत कोणत्या पिकाची सर्वाधिक नोंदणी झालेली आहे? तर महाराष्ट्राच्या ई पीक पाहणी ऑनलाईन नोंदणीत सर्वाधिक पिकाची योजना म्हणजे ऊस या पिकाची सर्वाधिक नोंदणी ही झालेली आहे. तर महाराष्ट्र राज्यात यावर्षी 2,12,595 हेक्टर ऊसाची लागवड एवढी झालेली आहे. नेक्स्ट, प्राध्यापक क्लाउडिया गोल्डिन यांना यावर्षीचा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार हा जाहीर झालेला आहे? तर यांना अर्थशास्त्र या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे. या अर्थशास्त्राचा नोबेल मिळवणाऱ्या क्लाउडिया गोल्डिन ह्या अमेरिका देशाच्या नागरिक आहे. अर्थशास्त्राचा नोबेल मिळवणाऱ्या क्लाउडिया गोल्डिन या 3ऱ्या महिला ठरलेल्या आहे. आत्तापर्यंत 93 व्यक्तींना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा मिळालेला आहे. तर हॅवर्ड्स विद्यापीठातील प्राध्यापिका क्लाउडिया गोल्डिन यांना मजुरांमधील लिंग गुणोत्तर संशोधनासाठी या वर्षाचा अर्थशास्त्राचा नोबेल हा जाहीर झालेला आहे. ही सर्व माहिती तुम्ही लक्षात असू द्या. परीक्षेला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. आपण घेतलेले प्रत्येक करंट अफेअरचे प्रश्न हे तुम्ही एका नवीन बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. मित्रांनो, दुर्लक्ष करू नका आणि अभ्यासाला लागा, कारण डिसेंबर-जानेवारीमध्ये ॲड येऊ शकते. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय बालिका दिन हा आपण 11 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बालिका दिन विचारला आहे आणि राष्ट्रीय बालिका दिन आपण 24 जानेवारी या दिवशी साजरा करत असतो. हे दोघी पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय. तर आंतरराष्ट्रीय बालिका दिन हा 11 ऑक्टोबर, तर राष्ट्रीय बालिका दिन हा 24 जानेवारी. तर 2023ची आंतरराष्ट्रीय बालिका दिनची थीम आहे मुलींचे सक्षमीकरण, त्यांच्या संभाव्यतेला मुक्त करणे ही आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने देशातील तरुणांसाठी कोणती स्वायत्त संस्था स्थापन करण्यास मंजुरी ही दिलेली आहे? तर केंद्रीय मंत्रिमंडळाने देशातील तरुणांसाठी मेरा युवा भारत ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यास मंजुरी ही दिलेली आहे. केंद्र सरकारने 15 ते 29 वयाच्या तरुणांसाठी मेरा युवा भारत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यास मंजुरी दिलेली आहे. केंद्र सरकारच्या मेरा युवा भारत या स्वायत्त संस्थेचा देशातील 40 कोटी तरुणांना फायदा हा होणार आहे. केंद्र सरकारने स्थापनेस मंजुरी दिलेल्या मेरा युवा भारत स्वायत्त संस्था सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या दिवशी राष्ट्राला समर्पित केली जाणार आहे. तर मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आपण 31 ऑक्टोबरला साजरी करत असतो. त्या दिवशी आपण राष्ट्रीय एकता दिवस देखील साजरा करत असतो. ही अधिक माहिती लक्षात असू द्या.
नेक्स्ट, क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केलेला आहे? तर क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम हा आपल्या भारतीय टीमचा कॅप्टन रोहित शर्माने केलेला आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 553 षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढत रोहित शर्माने हा मोडलेला आहे. तर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये रोहित शर्माने भारतातर्फे सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तर रोहित शर्मा सर्वात जलद 1000 धावा करणारा खेळाडू देखील ठरलेला आहे. तर रोहित शर्माने एकूण 7 शतके करून सचिन तेंडुलकरचा विक्रम देखील मोडलेला आहे. तर भारतीय क्रिकेट खेळाडू रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 31 शतकेही झालेली आहे. ही सर्व माहिती रोहित शर्माबद्दल लक्षात असू द्या, कारण मित्रांनो परीक्षेला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट, कोणत्या राज्यातील प्रौढ साक्षरता मोहिमेमध्ये सर्वाधिक वयाच्या विद्यार्थिनी बनण्याचा मान मिळालेल्या कार्मियानी अम्मा यांचे निधन झालेले आहे? तर ह्या कार्मियानी अम्मा हे केरळ या राज्याच्या होत्या. केरळ राज्यातील प्रौढ साक्षरता मोहिमेमध्ये सर्वाधिक वयाच्या विद्यार्थिनी बनणाऱ्या कार्मियानी अम्मा यांचे वयाच्या 101 या वर्षी निधन झालेले आहे. नेक्स्ट, केंद्राच्या धर्तीवर देशात कोणत्या राज्यात अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता ही दिलेली आहे? तर केंद्राच्या धर्तीवर देशात महाराष्ट्र या राज्यात अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास ही मान्यता दिलेली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राचा उल्लेख झाला तर महाराष्ट्राविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. तर महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ आहे 3,07,700 चौरस किमी एवढे. तर राजधानी आहे मुंबई. तर स्थापना ही 1 मे 1960 रोजी झालेली आहे. तर महाराष्ट्रात सध्या एकूण जिल्ह्यांची संख्या ही 36 आहे. तर सध्याचे मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे. तर राज्यपाल आहे रमेश बैस. तर महाराष्ट्रातील उद्याने देखील आपण बघून घेऊया. तर चांदोली राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, त्यालाच आपण बोलवरी राष्ट्रीय उद्यान देखील म्हणतो, आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान, हे सर्व उद्यान महाराष्ट्र या राज्यात आहे. नेक्स्ट, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड ही झालेली आहे? तर असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाच्या अध्यक्षपदी नवनीत मुनोत यांची नियुक्तीही झालेली आहे. नेक्स्ट, या वर्षीचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर यावर्षीचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार हा डॉक्टर मिलिंद बोकील यांना हा जाहीर झालेला आहे. तर मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 50,000 रुपये असे स्वरूप असलेला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना येत्या 29 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे. याबाबत अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या सचिव डॉक्टर सविता पानट यांनी ही माहिती दिलेली आहे. तर महाराष्ट्रातील ध्येयवादी संपादक अनंत भालेराव यांच्या स्मरणार्थ मागील 3 दशकापासून देण्यात येणाऱ्या पुरस्काराने महाराष्ट्रातील पत्रकारिता व अन्य क्षेत्रातील नामवंतांना यापूर्वी गौरवण्यात आलेले आहे. तर डॉक्टर बोकील हे महाराष्ट्रातील जाणत्या वाचकांना कथाकार व कादंबरीकार म्हणून परिचित आहे. ही सर्व माहिती तुम्ही डॉक्टर मिलिंद बोकील यांच्याविषयी लक्षात असू द्या आणि अनंत भालेराव स्मृती पुरस्काराबद्दल लक्षात असू द्या, कारण प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट, आपत्ती जोखीम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो? त्यालाच इंग्लिशमधून म्हणतात इंटरनॅशनल डे फॉर डिझास्टर रिडक्शन. तर हा दिवस आपण 13 ऑक्टोबर या दिवशी साजरा करत असतो. तर 2023ची थीम आहे लवकर कारवाईसाठी पूर्व चेतावणी. तर मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे मृत्यू आणि आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी 1989 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने या दिवसाची स्थापना ही केलेली आहे. जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत कोणत्या देशातील चांगी एअरपोर्ट प्रथम स्थानी आहे?
तर हे एअरपोर्ट सिंगापूर या देशातील आहे. तर जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत सिंगापूर देशातील चांगी एअरपोर्ट प्रथम स्थानावर आहे. तर जगातील सर्वोत्कृष्ट विमानांच्या यादीत पहिल्या 10 मध्ये भारतातील एकही विमानतळाचा समावेश झालेला नाहीये. तर जगातील सर्वोत्कृष्ट विमानांच्या यादीत भारतातील इंदिरा गांधी एअरपोर्ट हे नवी दिल्ली येथे आहे. याचा क्रमांक हा 36व्या आहे. तर आशियाई हब दोहा अहमद आंतरराष्ट्रीय विमानतळ कतार येथे आहे. यावर्षी या विमानतळाचा दुसरा क्रमांक हा मिळालेला आहे. तर टोकियोच्या हनेद विमानतळाने तिसरे स्थान हे मिळवलेले आहे. ही सर्व माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट, 30वे अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर 30वे अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलन हे नागपूर या शहरात होणार आहे. तर नागपूरमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर मुरहरी केळे हे असणार आहे. तर 30वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन 14 ऑक्टोबर 2023 रोजी नागपूर येथे वसंतराव पांडे सभागृहात आयोजित केले जाणार आहे. नेक्स्ट, भारत सरकार इस्रायल युद्धभूमीत अडकलेल्या भारतीयांना देशात आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवणार आहे? तर भारत सरकार इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी ऑपरेशन अजय हे राबवणार आहे. तर इस्रायल या देशात 18,000 भारतीय नागरिक राहतात. ही माहिती लक्षात असू द्या. तर ऑपरेशन अजय फर्स्ट फ्लाईट इस्रायलहून 212 भारतीयांना घेऊन दिल्लीत पोहोचलेले विमान आहे. तर इस्रायल आणि हमास यांच्या सुरू झालेल्या युद्धाचा आजचा 7वा दिवस आहे. तर 7 ऑक्टोबरला तेथे युद्ध सुरू झालेले होते. ही माहिती लक्षात असू द्या. तारीख महत्त्वाची आहे मित्रांनो. तारीख लक्षात असू द्या की हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध हे 7 ऑक्टोबरला सुरू झालेले आहे. नेक्स्ट मित्रांनो, भारत सरकारने आत्तापर्यंत भारतीय नागरिकांना भारतात आणण्यासाठी विविध ऑपरेशन हे राबवलेले आहे. ते आपण बघून घेऊया. तर इस्रायलमधून भारतीयांना भारतात आणण्यासाठी ऑपरेशन अजय हे राबवलेले आहे. तर म्यानमारमध्ये चक्रीवादळग्रस्त लोकांना भारताने ऑपरेशन करुणा हे राबवलेले होते. तर तुर्कीये भूकंपाच्या वेळी भारताने ऑपरेशन दोस्त हे राबवलेले होते. दक्षिण सुदानमधून भारतीयांना भारतात आणण्यासाठी कावेरी ऑपरेशन हे राबवलेले होते. तर रशिया युक्रेन युद्धाच्या वेळेला ऑपरेशन गंगा हे ऑपरेशन राबवलेले होते. लिबियामधून भारतीयांना आणण्यासाठी ऑपरेशन सेफ कमिंग हे वापरलेले होते. तर येमनमधून भारतीयांना आणण्यासाठी ऑपरेशन राहत, कोविड-19च्या काळात भारतीयांना भारतात आणण्यासाठी ऑपरेशन वंदे भारत, समुद्र सेतू हे ऑपरेशन राबवलेले होते. तर अफगाणिस्तानमधून भारतीयांना भारतात आणण्यासाठी ऑपरेशन दैवी शक्ती हे राबवलेले होते. हे सर्व ऑपरेशन तुम्ही भारत सरकारने आत्तापर्यंत भारतीय नागरिकांना भारतात आणण्यासाठी वापरलेले आहे. हे सर्व लक्षात असू द्या. मित्रांनो, कुठलेही ऑपरेशन विचारले जाऊ शकतात. हे परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे लक्षात असू द्या आणि वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जागतिक उपासमार निर्देशांकात भारत कितव्या स्थानी आहे? तर जागतिक उपासमार निर्देशांकात भारत हा 111व्या स्थानी आहे. भारतात सर्वाधिक कुपोषणाचे प्रमाण हे 18.7% एवढे आहे. तर जागतिक उपासमार निर्देशांकात भारताला 28.7 गुण हे मिळालेले आहे. भारतात कुपोषणाचा दर वाढून तो 16.6% इतका झालेला आहे. तर जागतिक उपासमार निर्देशांकात भारत हा 111व्या स्थानी आहे. इथे कितव्या झालंय हे चुकून झालंय मित्रांनो. येथे 111व्या स्थानी भारत आहे. तर जागतिक उपासमार निर्देशांकात म्हणजेच ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये भारताची मोठी घसरण ही झाली असून 125 देशांच्या यादीत भारत तब्बल 111व्या स्थानी पोहोचलेला आहे. ही माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट मित्रांनो, भारताचा विविध क्षेत्रात निर्देशांक क्रमांक आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो चला, हे देखील महत्त्वाचे आहे, बघून घेऊया. तर ग्लोबल
इनोव्हेशन इंडेक्स 2023मध्ये भारत हा 40व्या स्थानी आहे. तर वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये 2023मध्ये 56व्या स्थानी आहे. तर डिजिटल गुणवत्ता जीवन निर्देशांक सर्वेक्षणानुसार 2023मध्ये भारत हा 52व्या स्थानी आहे. तर ग्लोबल क्रिप्टो इंडेक्स 2023मध्ये भारत हा पहिल्या स्थानी आहे. तर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2023मध्ये भारत हा 80व्या स्थानी आहे. तर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2023मध्ये भारत हा 127व्या स्थानी आहे. तर ग्लोबल पीस इंडेक्स 2023मध्ये भारत हा 126व्या स्थानी आहे. तर जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक 2023मध्ये भारत हा 40व्या स्थानी आहे. तर आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारत हा 131व्या स्थानी आहे. तर आनंदी देशांच्या यादीत भारत 2023मध्ये 126व्या स्थानी आहे. हे सर्व भारताचे निर्देशांक क्रमांक लक्षात असू द्या. मित्रांनो, टाइमपास करू नका आणि आपण घेतलेले रोजच्या रोज घेतलेले करंट अफेअरचे प्रश्न आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि आठवड्याला तरी एकदा वहीला रिव्हिजन हे देत चला. नेक्स्ट, भारतीय नौदलाचा चक्रावत 2023 युद्धाभ्यास कोणत्या राज्यात होणार आहे? तर भारतीय नौदलाचा चक्रावत 2023 हा युद्धाभ्यास गोवा या राज्यात होणार आहे. नेक्स्ट, गंगा डॉल्फिनला कोणत्या राज्याने राज्य जलचर म्हणून घोषित केलेले आहे? तर गंगा डॉल्फिनला उत्तर प्रदेश या राज्य सरकारने जलचर घोषित केलेले आहे. नेक्स्ट, जागतिक नेत्र दिन हा कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, जागतिक नेत्र दिन हा आपण ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा करत असतो. तर 2023ची थीम आहे लव युअर आईज ॲट वर्क. मित्रांनो, अजून एक आपण दिवस साजरा करत असतो, तर तो म्हणजे दरवर्षी 10 जूनला जगभरात आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिन हा दिवस साजरा करत असतो. ही माहिती देखील लक्षात असू द्या. मित्रांनो, 2 दिवस विचारलेले होते. जागतिक नेत्र दिन हा ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा करतो, तर दृष्टिदान दिवस हा आपण दरवर्षी 10 जून या दिवशी साजरा करत असतो. हे लक्षात असू द्या. 2028मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमधून कोणत्या खेळाला वगळण्यात आलेले आहे? तर 2028मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमधून बॉक्सिंग या स्पर्धेला वगळण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, क्रिकेटसह स्क्वॅश, बेसबॉल, सॉफ्टबॉल आणि फ्लॅग फुटबॉल या खेळांचा समावेश करण्यात आल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मुंबईत झालेल्या 144व्या अधिवेशनात करण्यात आलेली आहे. म्हणजेच बॉक्सिंग या खेळाला वगळून आता हे 5 खेळ ॲड करण्यात आलेले आहे. ही माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यात एकूण किती स्मार्ट आश्रमशाळा उभारण्यात येणार आहे? तर महाराष्ट्रात आता एकूण 250 आश्रमशाळा या उभारण्यात येणार आहे. नेक्स्ट, चीनच्या रोड अँड बिल्ड परिषदेवर भारताने सलग कितव्यांदा बहिष्कार घातलेला आहे? तर चीनच्या रोड अँड बिल्ड परिषदेवर भारताने सलग 3ऱ्यांदा हा बहिष्कार घातलेला आहे. तर ही परिषद चीन देशात होत आहे. ही माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट, जगात कोणत्या देशात सर्वाधिक लोक इंटरनेटपासून वंचित आहे? तर मित्रांनो, जगात सर्वाधिक लोक हे इंटरनेटपासून चाड या देशाचे वंचित आहे. तर हा देश आफ्रिकेतील एक देश आहे. वर्ल्ड डेटा लॅबच्या आकडेवारीनुसार जगातील 69 कोटी लोक इंटरनेट गरिबीतून बाहेर पडलेले आहे. तर चाड या देशात जगातील सर्वाधिक 83.6% लोक हे इंटरनेटपासून वंचित आहे. तर आफ्रिकेतील 52% लोकसंख्या इंटरनेटपासून दूर आहे. ही माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट, ज्युनियर आशियाई बॉक्सिंग स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? तर मित्रांनो, ही स्पर्धा कझाकिस्तान या देशात आयोजित केली जाणार आहे. नेक्स्ट, मार्टी अहतासारी यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते? तर मार्टी अहतासारी हे फिनलँड या देशाचे माजी पंतप्रधान होते. हे माजी
पंतप्रधान मार्टी अहतासारी यांचे निधन झाले. त्यांना 2008 साली शांततेचा नोबेल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. नेक्स्ट, भारत व व्हिएतनाम यांच्यातील राजनैतिक संबंधाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने भारतातर्फे कोणाच्या उपस्थितीत व्हिएतनाम येथे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, हे जयशंकर यांच्या उपस्थितीत व्हिएतनाममध्ये विशेष टपाल तिकिटाचे अनावरण हे करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशनचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे? तर महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशनचा शुभारंभ हा आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन हा कार्यक्रम पहिल्या टप्प्यात राज्यात 6 जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे दिला जाणारा यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक कोणाला जाहीर झालेले आहे? तर विष्णुदास भावे गौरव पदक हे प्रशांत दामले यांना हे जारी झालेले आहे. तर विष्णुदास भावे पुरस्कार हा विष्णुदास भावे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सांगलीची अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीने प्रदान केलेला आहे. तर इसवी सन 1959 मध्ये बाल गंधर्वांना सर्वप्रथम हा पुरस्कार देण्यात आलेला होता. तर या पुरस्काराचे स्वरूप आहे गौरव पदक, स्मृतिचिन्ह आणि 25,000 रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर या पुरस्काराबद्दल ही सर्व माहिती लक्षात असू द्या आणि वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट, कोणत्या देशातील हो ची मिन्ह या शहरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे? तर हे शहर आहे व्हिएतनाम या देशात. तर व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहरात एस जयशंकर यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण हे झालेले आहे. तर भारत व व्हिएतनाम यांच्यातील राजकीय नैतिक संबंधाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने भारतातर्फे एस जयशंकर यांच्या उपस्थितीत व्हिएतनाम येथे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण हे करण्यात आलेले आहे. ही माहिती देखील लक्षात असू द्या आणि बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट, इस्रोचे कोणत्या सालापर्यंत भारतीय अवकाश स्थानक उभारण्याचे लक्ष्य आहे? तर इस्रोचे 2035 पर्यंत भारतीय अवकाश स्थानक उभारण्याचे लक्ष्य आहे. तर 2040 वर्षापर्यंत पहिला भारतीय चंद्रावर जाण्याचे इस्रोला उद्दिष्ट हे ठेवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. नेक्स्ट, जगात किती देशांमध्ये समलिंगी विवाहाला मान्यता आहे? तर देशात एकूण 35 या देशांमध्ये समलिंगी विवाहाला मान्यता आहे. तर सध्या भारतात सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार दिलेला आहे. तर समलिंगी विवाहाला मान्यता देणारा इस्टोनिया जगातील एकूण 35वा देश हा ठरलेला आहे. नेक्स्ट, भारतात प्रथमच कोठे व्हॉलीबॉल वर्ल्ड बीच प्रो टूर स्पर्धा होत आहे? तर ही स्पर्धा गोवा या राज्यात होत आहे. नेक्स्ट, तिसरी जागतिक सागरिक परिषद 2023 कोठे होत आहे? तर तिसरी जागतिक सागरिक परिषद 2023 ही मुंबई या ठिकाणी होत आहे. मुंबई येथे तिसऱ्या जागतिक सागरिक परिषदेच्या उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच झालेले आहे. तर मोदी यांच्या हस्ते तिसऱ्या जागतिक सागरिक परिषदेचे आणि सुमारे 23,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन, कोनशिला अनावरण, उपक्रमांचे दूरदर्शन संवाद प्रणालीद्वारे भूमिपूजन करण्यात आलेले आहे. ही 3 दिवसाची परिषद वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर सुरू आहे. ही सर्व जागतिक सागरिक परिषदेबद्दल माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट, नवी दिल्ली येथे 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर हे 69व्या राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. नेक्स्ट,
इंडस शील्ड 2023 हा हवाई दल सराव कोणत्या देशात होत आहे? तर इंडस शील्ड 2023 हवाई दल सराव पाकिस्तान या देशात होत आहे. इंडस शील्ड 2023 हवाई दल सरावात 14 देश हे सहभागी झालेले आहे. तर ते देश पुढील प्रमाणे आहे: अझरबैजान, बहरीन, चीन, मिक्स, जर्मनी, हंगेरी, इंडोनेशिया, इराण, इटली, कुवेत, मोरस्को, ओमान, पाकिस्तान, कतर, सौदी अरब, तुर्कीये, संयुक्त अरब अमिरात आणि उझबेकिस्तान हे या 14 देशांचा समावेश असणार आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांना कोणत्या विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान केलेली आहे? तर ही पदवी त्यांना बंगळुरू या विद्यापीठाने ही प्रदान केलेली आहे. तर मित्रांनो, इस्रोचा उल्लेख झाला तर इस्रोविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही भारत सरकारच्या अधिपत्याखाली अंतराळ संशोधन करणारी जगातील अशा प्रकारच्या अग्रगण्य संशोधन संस्थेपैकी एक अशी मूलभूत संस्था आहे. फार अधिकपासून सुरू असलेल्या या संस्थेचे सन 1969 मध्ये आधुनिकीकरण करण्यात आलेले आहे. तर इस्रोची स्थापना ही 15 ऑगस्ट 1969 मध्ये झालेली आहे. तर संस्थापक होते विक्रम साराभाई आणि इस्रोचे मुख्यालय आहे बंगळुरू या ठिकाणी. तर इस्रोचे ब्रीदवाक्य आहे मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञ. ही सर्व इस्रोबद्दल माहिती लक्षात असू द्या. रघुबर दास यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेली आहे? तर रघुबर दास यांची ओडिसा या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्तीही झालेली आहे. नेक्स्ट, इंद्र सेना रेड्डी यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेली आहे? तर इंद्र सेना रेड्डी यांची त्रिपुरा या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्तीही झालेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र शासनाचा मागेल त्याला शेततळे या योजनेला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव हे देण्यात आलेले आहे. नेक्स्ट, केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या 2022-23 आकडेवारीनुसार देशात कोणत्या राज्याचे दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे? तर केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या 2023 व 22 या आकडेवारीनुसार देशात सिक्कीम या राज्याचे दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे. तर सिक्कीम राज्याचे दरडोई उत्पन्न देशात सर्वाधिक 5.49 लाख रुपये एवढे आहे. देशात दरडोई उत्पन्नात आपला महाराष्ट्र राज्याचा 11वा क्रमांक लागतो. तर महाराष्ट्र राज्याचे एकूण दरडोई उत्पन्न 2.42 लाख रुपये एवढे आहे. तर भारताचे दरडोई उत्पन्न 2031 पर्यंत $4500 होण्याचा अंदाज आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्यात 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून सरकारी शाळेत एक राज्य एक गणवेश धोरण राबवण्यात येणार आहे? तर ते राज्य आहे महाराष्ट्र. तर महाराष्ट्र राज्यात 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून सरकारी शाळेत एक राज्य एक गणवेश धोरण राबवण्यात येणार आहे. तर हे एक राज्य एक गणवेश धोरण राबवले जाणार असून विद्यार्थ्यांना समान रंगाचे 2 गणवेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत देण्यात येणार आहे. नेक्स्ट, 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार हा अल्लू अर्जुन यांना मिळालेला आहे. तर मित्रांनो, 69व्या नॅशनल फिल्म्स अवॉर्ड 2023 बद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, हे बघा, मी माझ्या स्वच्छ अक्षरात हे सर्व अवॉर्ड्स हे लिहिलेले आहे. तर मित्रांनो, अशीच एक वही करा. त्या वहीमध्ये तुम्ही रोजच्या रोज आपण घेतलेले करंट अफेअरचे प्रश्न हे नोट डाऊन करून ठेवा. मित्रांनो, याचा फायदा हा तुम्हालाच होणार आहे.
चला आपण 69व्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल माहिती जाणून घेऊया. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार हा निखिल महाजन यांना मिळालेला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार हा अल्लू अर्जुन यांना मिळालेला आहे, तो पुष्पा द राईज या चित्रपटासाठी. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार हा आलिया भट्टला गंगूबाई काठीवाडी चित्रपटासाठी, तर कृती सेनेन हिला मिनी चित्रपटासाठी. नेक्स्ट, सहाय्यक अभिनेता हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार हा पंकज त्रिपाठी यांना मिळालेला आहे. तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार पल्लवी जोशी द काश्मीर फाईल्स या चित्रपटासाठी मिळालेला आहे. तर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट आहे सरदार उधम. तर सर्वोत्कृष्ट मुलांचा चित्रपट आहे गांधी आणि कंपनी. सर्वोत्कृष्ट बाल कलाकार आहे भावेन रबारी छेलो शो या चित्रपटासाठी. तर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा पुरस्कार मिळालेला आहे कला भैरव यांना RR या चित्रपटासाठी. तर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका हा पुरस्कार श्रेया घोषाल यांना मिळालेला आहे. तर मराठीतील अव्वल चित्रपट हा एकदा काय झालं हा ठरलेला आहे. ही सर्व माहिती 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल लक्षात असू द्या. नेक्स्ट, ISO प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले महिला पोलीस ठाणे कोणते ठरलेले आहे? तर ISO प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले महिला पोलीस ठाणे हे भोपाळ या शहरातील ठरलेले आहे. तर भोपाळ मधील महिला ठाण्याने गेल्या 3 वर्षात शहराचे दुसरे ISO प्रमाणपत्र पोलीस स्टेशन बनवण्यासाठी पायाभूत सुविधांवर काम केलेले आहे. ही माहिती लक्षात असू द्या आणि आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट, 2024 समर ऑलिम्पिक कोठे होणार आहे? तर हे फ्रान्स या देशात होणार आहे. 2024 समर ऑलिम्पिक हे फ्रान्स येथे होणार आहे. तर 2024 समर ऑलिम्पिक ची ही 33वी आवृत्ती आहे. तर हे ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै 2024 ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत होणार आहे. 32व्या आवृत्तीमध्ये 2000 साली झालेल्या स्पर्धेत भारताने 7 पदके जिंकलेली होती. त्यात गोल्ड 1, सिल्वर 2 आणि ब्रॉन्झचे 4 पदके अशी एकूण 7 पदके होती. तर ही स्पर्धा दर 4 वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या बहुक्रीडा स्पर्धा आहे. तर पहिली समर ऑलिम्पिक स्पर्धा ही 1896 साली ग्रीसच्या अथेन्समध्ये भरवली गेलेली होती. ही माहिती लक्षात असू द्या. तर मित्रांनो, 2024 मध्ये समर ऑलिम्पिक फ्रान्स येथे होणार आहे. तर 2000 साली टोकियो येथेच झालेले आहे. तर 2016 साली रिओ दी जेनेरिओ या ठिकाणी झालेली आहे. ही अधिक माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी ही पाशा पटेल यांची नियुक्ती झालेली आहे. पाशा पटेल यांची महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी ही दुसऱ्यांदा निवड झालेली आहे. नेक्स्ट, जागतिक सांख्यिकी दिन कधी साजरा केला जातो? जागतिक सांख्यिकी दिन हा आपण 20 ऑक्टोबर म्हणजेच आजच्या दिवशी साजरा करत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोण सर्वात जलद 26,000 धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरलेला आहे? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 26,000 धावा पूर्ण करणारा खेळाडू हा विराट कोहली ठरलेला आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने सर्वात कमी 567 धावात 26,000 धावा करून सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडलेला आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली हा 4थ्या स्थानावर पोहोचलेला आहे. विराट कोहलीचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 48 इतके शतक पूर्ण झालेले आहे. तर ICC विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विराट कोहली हा सर्वाधिक 11 वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा देखील खेळाडू ठरलेला आहे. ही सर्व माहिती लक्षात असू द्या. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट,
महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने कोणत्या जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास परवानगीही दिलेली आहे? तर महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने अहमदनगर या जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास ही परवानगी दिलेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले? तर महाराष्ट्रात ग्रामीण भागात प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील 511 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेले आहे. मुंबई ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन हे झालेले आहे. तर महाराष्ट्र राज्यात पहिल्या टप्प्यात 350 तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये कौशल्य विकास केंद्र हे सुरू होणार आहे. नेक्स्ट, 2023 वर्षाच्या ग्लोबल पेन्शन इंडेक्समध्ये 47व्या देशांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर या पेन्शन इंडेक्स मध्ये 47 देशांच्या यादीत भारत हा 45व्या स्थानी आहे. 2023च्या ग्लोबल पेन्शन इंडेक्समध्ये नेदरलँड हा देश प्रथम क्रमांकावर आहे. तर 2022च्या ग्लोबल पेन्शन इंडेक्समध्ये भारतचा क्रमांक हा 41वा होता. हे लक्षात असू द्या. आता 2023मध्ये 45वा झालेला आहे. ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2023मध्ये प्रथम क्रमांकावर असणाऱ्या नेदरलँडचा स्कोर हा 85 इतका आहे. नेक्स्ट, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वतीने वाघा बॉर्डरवर देशातील सर्वात किती फूट उंच राष्ट्रध्वज हा उभारला जाणार आहे? तर हा राष्ट्रध्वज आहे 418 फूट उंचीचा. तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वतीने वाघा बॉर्डरवर देशातील सर्वात 418 फूट उंचीचा राष्ट्रध्वज हा उभारण्यात आलेला आहे. तर रस्ते व वाहतूक व महामार्ग मंत्रालय केंद्रीय मंत्रालयाच्या वतीने अटारी येथील वाघा बॉर्डरवर देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्यात आलेला आहे. देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वजाचे अनावरण हे नितीन गडकरी यांच्या हस्ते झालेले आहे. नेक्स्ट, रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम, त्यालाच आपण RRTP असे म्हणतो, या योजनेच्या अंतर्गत नव्या रेल्वे गाड्यांना कोणते नाव देण्यात आलेले आहे? तर या नव्या रेल्वे गाड्यांना नमो भारत असे नाव हे देण्यात आलेले आहे. रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमची पहिली रेल्वे ही दिल्ली ते मेरठ या मार्गावर धावलेली आहे. नेक्स्ट, मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर कोणत्या खेळाडूचा पुतळा उभारण्यात आलेला आहे? तर मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर आपल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या खेळाडूचा पुतळा हा उभारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरचा 22 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा हा उभारण्यात येणार आहे. तर पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण हे 1 नोव्हेंबर या दिवशी होणार आहे. नेक्स्ट, दिल्ली अमृतसर कटारा हा प्रस्तावित नवीन द्रुतगती हरित महामार्ग किती किलोमीटर लांबीचा असणार आहे? तर हा मार्ग 669 किमी लांबीचा असणार आहे. तर दिल्ली ते अमृतसर कटरा प्रस्तावित द्रुतगती महामार्गाची एकूण लांबीच्या पंजाबमध्ये 399 किलोमीटरचा समावेश असणार आहे. तर दिल्ली अमृतसर कटरा प्रस्तावित द्रुतगती महामार्गामध्ये बियास नदीवरील आशियातील सर्वात लांब केबल पूल हाचा समावेश देखील असणार आहे. तर बियास नदीवरील आशियातील सर्वात लांब केबल पुलाची ही लांबी 1300 मीटर एवढी आहे. ही या दिल्ली अमृतसर कटरा प्रस्तावित नवीन द्रुतगती हरित मार्गाविषयी ही सर्व माहिती लक्षात असू द्या आणि आपल्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट, पोलीस स्मृती दिन हा कधी साजरा केला जातो? तर पोलीस स्मृती दिन हा आपण 21 ऑक्टोबर या दिवशी साजरा करीत असतो. 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो. कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण आणि सन्मान करणारा हा दिवस आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र राज्याने कोणती योजना राबवण्याचा निर्णय हा घेतलेला आहे?
तर महाराष्ट्र राज्याने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना ही राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेत पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबियात मुलीचा जन्म झाल्यास 5,000 रुपये हा लाभ मिळणार आहे. योजनेत मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75,000 रुपये हे मिळणार आहे. तर मुलींना या योजनेत एकूण 1,01,000 रुपयाचा लाभ देखील मिळणार आहे. लेक लाडकी योजनेत लाभ मिळवण्यासाठी मुलीचा जन्म वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयापेक्षा कमी असणाऱ्या कुटुंबात झाला पाहिजे, ही त्यांची अट आहे. तर योजनेत लाभ हा 1 एप्रिल 2023 तारखेच्या नंतर जन्मलेल्या राज्यातील मुलींना हा मिळणार आहे. तर हा लाभ 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुलींना हा मिळणार आहे. ही सर्व माहिती लेक लाडकी योजनेबद्दल तुम्ही लक्षात असू द्या आणि आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते जागतिक अर्थव्यवस्था वाढीचा दर यावर्षी किती टक्के राहणार आहे? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते यावर्षीचा वाढीचा दर हा 2.9% इतका राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात 6.3% राहील असा अंदाज IMFने वर्तवलेला आहे. तर IMF ही एक संस्था आहे, त्याचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. तर IMFने चालू आर्थिक वर्षात भारताचा किरकोळ महागाई दर हा 5.5% राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. देशाची यावर्षी चालू खात्यावरील तूट म्हणजे GDPच्या 1.8% राहण्याचा अंदाज IMFने वर्तवलेला आहे. ही सर्व माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट, कोणत्या राज्यामधील शासनाने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेला मंजुरी ही दिलेली आहे? ही देखील मंजुरी महाराष्ट्र या आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने दिलेली आहे. तर PM किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे. पावसाळी अधिवेशनात 2023-24 मधील मागण्यांमध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी 4,000 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकार दर वर्षाला 6,000 रुपये जमा करेल. तर केंद्र सरकारकडून दर 3 महिन्याला 2,000 रुपये हे जमा करण्यात येणार आहे. अशी या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची ही माहिती आहे. नेक्स्ट, देशात कोणते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023 आयोजित केल्या जाणार आहे? तर देशात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023 या गोवा या राज्यात आयोजिले आहे. तर या स्पर्धेचे आयोजन 25 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत होण्याची शक्यता आहे. तर याआधी 2016 सालीच या स्पर्धेच्या 36व्या आयोजनाचा मान हा गोव्याला मिळालेला होता. परंतु गेले अनेक वर्ष ही स्पर्धा सातत्याने रद्द होत होती. बऱ्याच वर्षाच्या गोंधळानंतर या स्पर्धेच्या आयोजनाचा मान गेल्या वर्षी गुजरात या राज्याला मिळालेला होता. तर या स्पर्धेची सुरुवात 1924 मध्ये अखंड भारताच्या लाहोर शहरातून झालेली होती. ही सर्व माहिती राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेविषयी लक्षात असू द्या. हुनूर इंडियाने जाहीर केलेल्या 2023च्या श्रीमंत भारताच्या यादीत कोण प्रथम स्थानी आहे? तर हुनूर इंडियाने जाहीर केलेल्या 2023च्या श्रीमंत यादीत मुकेश अंबानी यांचा पहिला क्रमांक हा लागतो. तर दुसरा क्रमांक हा गौतम अदानी यांचा आहे. हे लक्षात असू द्या. नेक्स्ट, भारतीय उद्योगपतीमध्ये कोण ट्विटर Xवर सर्वात लोकप्रिय उद्योगपती ठरलेले आहे? तर ट्विटर Xवर सर्वाधिक लोकप्रिय उद्योगपती हे रतन टाटा ठरलेले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर संचालन मंडळाचे अध्यक्ष कोण आहे? तर केंद्रीय प्रत्यक्ष कर संचालक मंडळाचे अध्यक्ष आहे नितीन गुप्ता. आशियाई महिला हॉकी चॅम्पियन ट्रॉफी 2023 कोणत्या राज्यात होणार आहे? तर आशियाई महिला हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी 2023 ही झारखंड या राज्यात होत आहे. तर मित्रांनो, आशियाई महिला हॉकी चॅम्पियनशिप 17 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. तर मित्रांनो, या चॅम्पियनशिपसाठी 6 देश सहभागी असणार आहे. तर त्यामध्ये आहे भारत, जपान, दक्षिण कोरिया, चीन,
मलेशिया आणि थायलंड या 6 देशांचा समावेश या आशियाई महिला हॉकी चॅम्पियन ट्रॉफी 2023 मध्ये असणार आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने स्वच्छ त्योहार स्वस्त त्योहार ही मोहीम सुरू केलेली आहे? तर ते राज्य आहे उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश या राज्य सरकारने स्वच्छ त्योहार स्वस्त त्योहार ही मोहीम सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, उत्तर प्रदेशचा उल्लेख झाला तर उत्तर प्रदेशविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. तर उत्तर प्रदेशचे एकूण क्षेत्रफळ आहे 2,40,928 चौरस किमी एवढे. तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. तर सर्वात मोठे शहर हे कानपूर आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या ही 75 आहे. सध्याचे मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ. तर सध्याचे राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल. तर उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रीय उद्यान आहे दुधबा राष्ट्रीय उद्यान. तर उत्तर प्रदेशविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. हिंदी व उर्दू या देखील प्रमुख भाषा आहेत. तर लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी तर कानपूर हे तेथील सर्वात मोठे शहर आहे. उत्तर प्रदेशची साक्षरता ही 79.72% एवढी आहे. तर तांदूळ, गहू, मका व डाळ ही तेथील प्रमुख पिके आहे. ही सर्व माहिती उत्तर प्रदेशबद्दल लक्षात असू द्या आणि वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट, कोणत्या राज्यात इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर नागालँड या राज्यात इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, नागालँडचा उल्लेख झाला तर नागालँडमधील एक फेस्टिवल आहे तर तो म्हणजे हॉर्नबिल फेस्टिवल. हा देखील महत्त्वाचा सण येथील आहे. हे लक्षात असू द्या. नेक्स्ट, 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात कोणता मराठी चित्रपट अव्वल चित्रपट हा ठरलेला आहे? तर मित्रांनो, 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात अव्वल मराठी चित्रपट हा आहे एकदा काय झालं. हा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावलेला आहे. तर या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे सलील कुलकर्णी. भारताने कोणते ऑपरेशन हे लपलेल्या दहशतवाद्यांना शोधण्याशी संबंधित आहे? तर ते ऑपरेशन आहे त्रिनेत्र ऑपरेशन. तर भारताने त्रिनेत्र ऑपरेशन हे लपलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यास संबंधित आहे. भारतीय लष्कराचे महत्त्वपूर्ण हे ऑपरेशन आहे. हे ऑपरेशन लपलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी आहे. नेक्स्ट, भारत सरकार कोणासाठी अपार लागू करण्याचा विचार करत आहे? तर मित्रांनो, APAAR अपार लागू करण्याचा विचार हा भारत सरकार विद्यार्थ्यांसाठी विचार करत आहे. तर मित्रांनो, अपारचा फुल फॉर्म आहे ऑटोमॅटिक परमनंट एज्युकेशन अकाउंट्स रजिस्ट्री. तर हे आधार कार्ड सारखेच आहे. असा एक नंबर आहे की जो विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. तर हा नंबर आता विद्यार्थ्यांना परमनंट अकाउंट एज्युकेशन नंबर असणार आहे. तर शालेय शिक्षण मंत्रालयाच्या विभागाचे सचिव संजय कुमार यांनी विद्यार्थ्यांचे अपार ID तयार करण्याचे निर्देश हे राज्य सरकारांना दिलेले आहे. तर मित्रांनो, हा फुल फॉर्म लक्षात असू द्या, विचारला जाऊ शकतो. अकाउंट परमनंट एज्युकेशन अकाउंट्स रजिस्ट्री. नेक्स्ट, जागतिक आरोग्य शिखर परिषद 2023 कोठे होत आहे? तर जागतिक आरोग्य शिखर परिषद 2023 ही जर्मनी येथे होत आहे. तर वर्ल्ड हेल्थ समिट 2023ची थीम आहे अ डिफाइनिंग इयर्स फॉर ग्लोबल हेल्थ ॲक्शन. तर वर्ल्ड हेल्थ समिटची मराठीतून आपण थीम बघून घेऊया. जागतिक आरोग्य कृतीसाठी एक परिभाषित वर्ष. तर भारतात जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. कोणाला ग्लोबल लीडरशिप पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे? तर ग्लोबल लीडरशिप पुरस्कार हा आपले न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांना हा मिळालेला आहे. तर हा पुरस्कार हॅवर्ड्स लॉ स्कूलच्या वतीने दिला जातो. या पुरस्काराची घोषणा जानेवारी 2023 मध्ये झालेली आहे. तर त्यांना हा पुरस्कार 21 ऑक्टोबर 2023 या दिवशी देण्यात आलेला आहे. DY चंद्रचूड यांचे
पूर्ण नाव धनंजय यशवंत चंद्रचूड आहे. हे भारताचे 50वे सरन्यायाधीश आहे. ही सर्व माहिती DY चंद्रचूड यांच्याविषयी लक्षात असू द्या आणि ग्लोबल लीडरशिप पुरस्काराबद्दलही लक्षात असू द्या. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने पूर्णपणे अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी होप इनिशिएटिव्ह हा उपक्रम सुरू केलेला आहे? तर ते राज्य सरकार आहे पंजाब. तर पंजाब राज्य सरकारने पूर्णपणे अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी होप इनिशिएटिव्ह हा उपक्रम सुरू केलेला आहे. पंजाबला अंमली पदार्थमुक्त राज्य बनण्याची शपथ घेण्यासाठी मुख्यमंत्री भगवान सिंग मान यांच्या नेतृत्वाखाली पवित्र नगरी अमृतसर येथे सर्व शालेय मुलांना ही शपथ देण्यात आलेली आहे. नेक्स्ट, भारतातील पहिल्या प्रादेशिक रेल्वे रॅपिड एक्सचे उद्घाटन कोणी केलेले आहे? तर भारतातील पहिल्या प्रादेशिक रेल्वे रॅपिड एक्सचे उद्घाटन हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. तर मित्रांनो, रॅपिड एक्स या रेल्वेचे नाव आता नमो भारत असे करण्यात आलेले आहे. ही माहिती लक्षात असू द्या, पेपरला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि पहिली नमो भारत एक्सप्रेस ही दिल्ली ते मेरठ या दरम्यान धावलेली आहे. ही देखील माहिती लक्षात असू द्या आणि आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये हे प्रश्न नोंद डाऊन करून ठेवा. कारण मित्रांनो, प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे. तर कंटाळा करू नका. आपण घेत असलेले प्रश्न हे रोजच्या रोज आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट, 2026 मध्ये महाराष्ट्र राज्यात किती विधानसभेचे आमदार असणार आहे? तर आता 2026 मध्ये महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे आमदार यांची संख्या ही 360 इतकी असणार आहे. तर ही माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या दिलेली आहे. तर सध्या महाराष्ट्रात विधानसभेचे आमदारांची संख्या ही 288 आहे. तर विधान परिषदेच्या आमदाराची संख्या ही 78 आहे. ही माहिती लक्षात असू द्या. तर 2026 मध्ये ही संख्या 72ने वाढून 360 होणार आहे. तर महाराष्ट्रात सध्या लोकसभेचे एकूण 48 खासदार आहे. हे देखील माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट, वन्य हत्तींसाठी AI आधारित अर्ली वॉर्निंग सिस्टीम सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर वन्यजीव हत्तींसाठी AI आधारित अर्ली वॉर्निंग सिस्टीम सुरू करणारे पहिले राज्य आहे तामिळनाडू. तर या अर्ली वॉर्निंग सिस्टीमचा उद्देश असा आहे की वन्य हत्तींना रेल्वे रुळावर गाड्यांचा फटका बसू नये म्हणून ही अर्ली वॉर्निंग सिस्टीम बसवली जाणार आहे. नेक्स्ट, जागतिक पोलिओ दिन हा कधी साजरा केला जातो? जागतिक पोलिओ दिन हा आपण दरवर्षी 24 ऑक्टोबर म्हणजेच आजच्या दिवशी साजरा करत असतो. पोलिओ हा एक विषाणूजन्य संसर्ग रोग आहे जो मध्यवर्ती मज्जा संस्थेवर परिणाम करू शकतो, जो प्रामुख्याने लहान मुलांना प्रभावित करतो. तर मित्रांनो, जोनास साल्क यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस आपण वर्ल्ड पोलिओ डे हा साजरा करत असतो. पोलिओची लस शोधणाऱ्या पहिल्या टीमचे नेतृत्व देखील जोनास साल्क यांनी केलेले आहे. नेक्स्ट, STEM समिट 2023ची 5वी आवृत्ती कोठे पार पडली? तर मित्रांनो, STEM त्या STEMचा फुल फॉर्म आहे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स. समिटची 2023ची 5वी आवृत्ती कोठे पार पडली? तर STEM समिटची 5वी आवृत्ती ही नवी दिल्ली येथे पार पडलेली आहे. गिनीज बुक नोंद झालेल्या जगातील सर्वात वृद्ध श्वानाचं निधन हेच झालेले आहे. तर त्या श्वानाचे नाव काय होते? तर गिनीज बुकात नोंद झालेल्या जगातील सर्वात वृद्ध श्वानाचे नाव होते बॉबी. तर मित्रांनो, फेब्रुवारी 2023 या महिन्यात बॉबी या श्वानाच्या नावाचे गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली होती. कारण मित्रांनो, 30 वर्ष आणि 266 दिवस जगलेला जगातील सर्वात एकमेव श्वान हा ठरलेला आहे. याआधी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियन कॅटल डॉग लुईच्या नावे होता. लुई 1910 ते 1939 अशी 29 वर्षेही जगलेला होता.
ही माहिती लक्षात असू द्या. बॉबी हा श्वान पोर्तुगालच्या रिलिया प्रांताच्या कॅन कोरिज शहराच्या एका गावातील कोस्टा परिवारात वास्तव्य करीत होता. ही सर्व माहिती या श्वानाबद्दल लक्षात असू द्या. नेक्स्ट, यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही पुणे जिल्ह्यात होणार आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील फुलगाव येथे ही स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हे आहे रामदास तडस. ही देखील माहिती लक्षात असू द्या. तर मित्रांनो, 2023चा महाराष्ट्र केसरी विजेता आहे शिवराज राक्षे, तर उपविजेता आहे महेंद्र गायकवाड. ही देखील माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट, कोटक महिंद्रा बँकेचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? कोटक महिंद्रा बँकेचे नवीन CEO म्हणून अशोक वासवानी यांची ही नियुक्ती झालेली आहे. तर ही कोटक महिंद्रा बँक एक खाजगी क्षेत्रातली बँक आहे. या बँकेची स्थापना 2003 मध्ये झालेली आहे. बँकेचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. तर मित्रांनो, आपण 2023 मधील भारतातील बँका व त्या बँकेचे MD आणि CEO हे बघून घेऊया. तर चला, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहे दिनेश कुमार खारा. RBL बँकेचे MDO आणि CEO आहे R सुब्रमण्यम कुमार. तर बँक ऑफ बडोदाचे MD आणि CEO आहे देव दत्त चंद्र. तर येस बँक लिमिटेडचे CEO आहे प्रशांत कुमार. साऊथ इंडियन बँकेचे CEO आहे PR श्रीपादी. तर HDFC बँकेचे CEO आहे शशिधर जगदीशन. तर कोटक महिंद्रा बँकेचे CEO आत्ताच झालेले आहे अशोक वासवानी. तर IDFC फर्स्ट बँक लिमिटेडचे CEO आहे V वैद्यनाथन. तर ICICI बँकेचे CEO आहे संदीप बक्षी. तर ॲक्सिस बँकेचे CEO आहे अमिताभ कांत चौधरी. तर कॅनरा बँकेचे MD आणि CEO आहे के सत्यनारायण राजू. हे सर्व भारतातील बँका व त्या बँकेचे MDO आणि CEO लक्षात असू द्या. नेक्स्ट, पहिली अबुधाबी मास्टर्स 2023 ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अबुधाबी मास्टर्स 2023 ही स्पर्धा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. ही स्पर्धा 17 ते 22 ऑक्टोबर या दरम्यान झालेली आहे. या स्पर्धेचे आयोजन ADNEC मरीना हॉल अबुधाबी येथे करण्यात आलेले होते. या स्पर्धेचे बक्षीस आहे $1,20,000 इतके. ही सर्व माहिती अबुधाबी मास्टर्स बॅडमिंटन 2023 स्पर्धेविषयी लक्षात असू द्या. नेक्स्ट, कोणत्या शहरात प्रिक्स 2024 दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आलेले आहे? तर हैदराबाद या शहरात प्रिक्स 2024 चे आयोजन हे करण्यात आलेले होते. मित्रांनो, ही दुसरी आवृत्ती आहे. तर पहिल्या आवृत्तीचे 2023 मध्ये आयोजन हे देखील हैदराबाद या शहरात करण्यात आलेले होते. ही देखील माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट, मिशन महिला सारथी ही कोणत्या राज्याची योजना आहे? तर मिशन महिला सारथी ही योजना उत्तर प्रदेश या राज्य सरकारची आहे. तर मित्रांनो, मिशन महिला सारथी या योजनेचे उद्दिष्ट आहे महिलांना सार्वजनिक वाहतुकीत संधी देणे आणि सक्षम बनवणे. तर IRCTCचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून संजय कुमार जैन यांची नियुक्तीही झालेली आहे. नेक्स्ट, भारत टेक्स 2024चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर हा भारत टेक्सटाईल 2024चे आयोजन हे भारत हा देश करणार आहे. तर मित्रांनो, भारत टेक्सटाईल 2024चे आयोजन हे भारत करणार आहे. तर यावेळी वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते महोत्सवाचे बोधचिन्ह, संकेतस्थळ आणि व्हिडिओचे लोकार्पण हे करण्यात आलेले आहे. भारत टेक्सटाईल 2024 हा उपक्रम उद्योगांच्या वाढीला चालना देईल आणि जागतिक वस्त्रोद्योग उद्योगांना एक परिपक्व, स्पर्धात्मकरित्या तुल्यबल असे जागतिक वस्त्रोद्योगाचे स्थान म्हणून भारताची प्रतिमा निर्माण करेल. नेक्स्ट,
ग्लोबल मीडिया आणि माहिती साक्षरता सप्ताह कधी साजरा केला जातो? तर ग्लोबल मीडिया आणि माहिती साक्षरता सप्ताह हा आपण 24 ते 31 ऑक्टोबर या आठवड्यात साजरा करत असतो. नेक्स्ट, बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस म्हणून इंद्रमणी पांडे यांची नियुक्ती ही झालेली आहे. तर मित्रांनो, बिमस्टेकचा फुल फॉर्म आपण जाणून घेऊया. बेंगल एंटिटेटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल्स अँड इकॉनॉमिक्स. तर या बिमस्टेकमध्ये एकूण 7 देशांचा समावेश आहे. बांगलादेश, श्रीलंका, भारत, नेपाळ, भूतान, थायलंड आणि म्यानमार या 7 देशांचा बिमस्टेक्समध्ये समावेश आहे. नेक्स्ट, हवाई दलात एअर मार्शल पदावर नियुक्त होणारी दुसरी महिला लष्कर अधिकारी कोण? तर हवाई दलात एअर मार्शल पदावर नियुक्त होणारी दुसरी महिला ही साधना सक्सेना नायर या आहे. नेक्स्ट, प्रतिष्ठित UN पुरस्कार 2023 कोणाला मिळालेला आहे? प्रतिष्ठित UN पुरस्कार 2023 हा इन्स्टिट्यूट फॉर चार्टर्ड अकाउंटंट फॉर इंडिया या संस्थेला मिळालेला आहे. तर मित्रांनो, 2023चे महत्त्वाचे पुरस्कार कोणाला मिळाले ते आपण जाणून घेऊया. 41वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. तर महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा रतन टाटा यांना मिळालेला आहे. तर नोबेल इंडिया आयकॉन ऑफ द इयर हा मेरी कॉम यांना मिळालेला आहे. तर प्रतिष्ठित प्रिंटर पुरस्कार 2023 मायकेल रोजर यांना मिळालेला आहे. तर रॅमन मॅक्सेसे पुरस्कार 2023 हा रवी कन्ननार यांना मिळालेला आहे. तर MS स्वामीनाथन पुरस्कार हा PV सत्यनारायण यांना मिळालेला आहे. तर डॉक्टर AM गोखले पुरस्कार हा संजय कुमार मिश्रा यांना मिळालेला आहे. हे सर्व 2023 मधील पुरस्कार लक्षात असू द्या आणि वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट, पहिला इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिवल कुठे आयोजित केलेला आहे? तर पहिला इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिवल हा नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केलेला आहे. नेक्स्ट, देशातील पहिला नॅनो लिक्विड DAP प्लांटचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर देशातील पहिल्या नॅनो लिक्विड DAP प्लांटचे उद्घाटन हे अमित शहा यांच्या हस्ते झालेले आहे. या पहिल्या नॅनो लिक्विड DAP प्लांटचे उद्घाटन गुजरात या राज्यात झालेले आहे. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने कोणत्या राज्यातील दरोडा गावाला सर्वोत्तम पर्यटन गाव पुरस्कार दिलेला आहे? तर त्या राज्य आहे गुजरात. तर गुजरात राज्यातील दरोडा गावाला सर्वोत्तम पर्यटन गाव पुरस्कार हा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने दिलेला आहे. ही माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट, इस्रोने गगनयान मोहिमेची पहिली TVD-1 यशस्वी चाचणी कोणत्या ठिकाणावरनं घेतली? तर इस्रोने ही चाचणी श्रीहरिकोटा या ठिकाणावरनं पहिली TVD-1 यशस्वी चाचणी ही घेतलेली आहे. नेक्स्ट, जगात कोणत्या देशातील सर्वाधिक लोकांकडे डिजिटल चलन आहे? तर तो देश आहे UAE. तर UAE या देशातील सर्वाधिक लोकांकडे डिजिटल चलन आहे. मित्रांनो, भारतातील 7.23% लोकांकडे डिजिटल चलन आहे. नेक्स्ट, कोणत्या देशाने भारतासह 6 देशांना पर्यटन व्हिसा मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर मित्रांनो, भारतासह 6 देशांना पर्यटन व्हिसा मोफत देण्याचा निर्णय हा श्रीलंका या देशाने घेतलेला आहे. श्रीलंका देशाला भेट देणाऱ्या देशांमध्ये प्रथम क्रमांकावर आपला भारत आहे. नेक्स्ट, केंद्राच्या PM स्वनिधी योजनेत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर केंद्राच्या PM स्वनिधी योजनेत प्रथम क्रमांकावर राज्य आहे मध्य प्रदेश. तर मित्रांनो, PM स्वनिधी योजनेत महाराष्ट्र राज्याचा हा 5वा क्रमांक लागतो. महाराष्ट्र राज्याने आत्तापर्यंत PM स्वनिधी योजनेअंतर्गत
854,92,लाख रुपये एवढे कर्जाचे वाटप हे केलेले आहे. SBIच्या अहवालानुसार PM स्वनिधी योजनेचे 75% लाभार्थी हे बिगर सर्वसाधारण प्रवर्गातील आहे. तर केंद्र सरकारच्या PM स्वनिधी योजनेत 43% महिला लाभार्थी आहे. ही सर्व PM स्वनिधी योजनेबद्दल माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट, कोणत्या देशाने सुपरसॉनिक बॅलिस्टिक घोरी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे? घोरी क्षेपणास्त्री यशस्वी चाचणी ही पाकिस्तान या देशाने केलेली आहे. तर पाकिस्तानने चाचणी घेतलेल्या घोरी क्षेपणास्त्राची मारक क्षमता ही 1500 किलोमीटर एवढी आहे. नेक्स्ट, एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कोणत्या खेळाडूने सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम केलेला आहे? तर सध्या भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ग्लेन मॅक्सवेल या खेळाडूने सर्वाधिक वेगवान शतक करण्याचा विक्रम हा केलेला आहे. ऑस्ट्रेलिया देशाचा क्रिकेट खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने 40 चेंडूतच शतक करून विश्वचषकात सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम हा केलेला आहे. तर मित्रांनो, हा विक्रम नेदरलँड देशाच्या विरुद्ध खेळताना त्याने केलेला आहे. ही देखील माहिती लक्षात असू द्या, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. निलाऊ कुडीचा सिंहगल हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर हे आत्मचरित्र आहे S. सोमनाथ यांचे. इस्रोचे प्रमुख S. सोमनाथ यांनी निलाऊ कुडीचा सिंहगल हे त्यांचे आत्मचरित्र मल्याळम भाषेत लिहिलेले आहे. हे पुस्तक केरळमधील लिपी पब्लिकेशनने प्रकाशित केलेले असून तर नोव्हेंबर महिन्यात ते वाचकांच्या भेटीला येणार आहे. ही माहिती लक्षात असू द्या. तर मित्रांनो, इस्रोचा उल्लेख झाला तर इस्रोविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही भारत सरकारच्या अधिपत्याखालील अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील अशा प्रकारच्या अग्रगण्य संशोधन संस्थेपैकी एक अशी मूलभूत संस्था आहे. फार आधीपासून सुरू असलेल्या या संस्थेचे सन 1969 मध्ये आधुनिकीकरण करण्यात आले. तर या इस्रोची स्थापना ही 15 ऑगस्ट 1969 मध्ये झालेली आहे. तर स्थापना ही विक्रम साराभाई यांनी केलेली आहे. इस्रोचे मुख्यालय हे बंगळुरू या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, सध्याचे अध्यक्ष आहे S. सोमनाथ. तर ब्रीद वाक्य आहे मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान. मित्रांनो, अशाच रोजच्या रोज नवनवीन करंट अफेअरच्या व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. कारण मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे. कारण मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशनवरील कुठलाही विद्यार्थी हा मागे राहता कामा नये. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ हा बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.